नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 3 महत्त्वाचे अपडेट्स आहेत। नेमके काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात काय काय अपडेट्स आहेत ते आपण डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नीट 2024 ची परीक्षा दिली असेल आणि पुढील प्रक्रियेचे अपडेट्स मिळवायचे असतील तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट 2024 च्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉल किंवा मेसेज करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आता काउन्सिलिंग संदर्भातले महत्त्वाचे काय काय अपडेट्स आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत। आन्सर कीच्या चॅलेंजची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यानंतर पुढील प्रक्रिया कशी असणार आहे, त्याचबरोबर सीईटीचे काय अपडेट्स आहेत, त्याचबरोबर अदर स्टेटचे काय अपडेट्स आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओचा विषय आहे अपडेट्स ऑफ काउन्सिलिंग, म्हणजे पुढील प्रवेश प्रक्रिया ज्या होणार आहेत त्याचे सध्या काय काय अपडेट्स आहेत ते आपण पाहूयात। सध्या कोणकोणत्या नोटीस विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवात करूयात नीट पासून, म्हणजेच NTA वेबसाईट पासून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईट पासून। NTA ने विद्यार्थ्यांचे आन्सर की संदर्भातले चॅलेंजेस ॲक्सेप्ट केलेले आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये डाऊट्स आल्यानंतर त्या आन्सरला चॅलेंज सुद्धा केलेला आहे। संपूर्ण देशभरामधून हे चॅलेंजेस त्या ठिकाणी झालेले आहेत। ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या क्वेश्चनमध्ये डाऊट्स वाटत होते अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चॅलेंजेस केलेले आहेत। आता हे संपूर्ण चॅलेंजेस NTA मार्फत एक्सपर्टद्वारे पुन्हा एकदा चेक केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेल्या नोटीसनंतर रिवाइज आन्सर की, म्हणजेच हे संपूर्ण चॅलेंजेस विद्यार्थ्यांचे चॅलेंजेस एक्सपर्टद्वारे चेक केल्यानंतर एक रिवाइज आन्सर की सुद्धा पब्लिश केली जाणार असल्याचं NTA ने आपल्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे पुढची स्टेप जी आहे ते रिवाइज आन्सर कीची आहे। त्याच्यानंतर नीटच्या रिझल्टची जी काय अपेक्षित डेट आहे ती सुद्धा NTA ने अगोदरच दिलेली आहे। 14 जून रोजी NTA ने नीटचा निकाल लागणार असं सांगितलेलं आहे। सध्या अगोदरच निकाल लागू शकतो अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येत आहेत, परंतु NTA ने अगोदरच क्लिअर केलेलं आहे की 14 जूनला निकाल लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे संपूर्ण आन्सर कीचे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करणं आणि त्यानंतर सुधारित आन्सर की कदाचित NTA कडून प्रकाशित केली जाईल आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांचा रिझल्ट त्या ठिकाणी लावल्या जाईल। त्याच्यानंतर काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात काउन्सिलिंग सुरू झाली असं विद्यार्थ्यांनी कधी समजायला हवं, त्या संदर्भात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिला आहे, जेव्हा 2024च्या ॲक्च्युअल मेडिकल कोर्सेसच्या ज्या प्रवेश प्रक्रिया सुरुवात होतात त्याची सुरुवात जी होती ते PWD कॅन्डिडेट संदर्भात एक नोटीस MCCच्या वेबसाईटवरून प्रकाशित केली जाते। MCC ही वेबसाईट ऑल इंडिया कोट्याची MBBS, BDS आणि BSc नर्सिंग यांची काउन्सिलिंग प्रक्रिया करणारी वेबसाईट आहे। या वेबसाईटवर सर्वात अगोदर एक नोटीस येते जी PWD कॅन्डिडेटसाठी महत्त्वाची आहे। PWD कॅन्डिडेटच्या व्हेरिफिकेशन संदर्भातली नोटीस आल्यानंतर आपण म्हणू शकतो की ॲक्च्युअल मेडिकल प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर MCCचं इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा प्रकाशित केलं जातं। या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये काउन्सिलिंग प्रक्रिया यावर्षीची नेमकी कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन, त्याचबरोबर प्रेफरन्स फिलिंग, त्याचबरोबर राऊंड्सचे जे काही नियम आहेत ते आपल्याला या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पाहायला मिळतील। तर NTAचे हे महत्त्वाचे अपडेट्स आहेत। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवर काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण पाहूयात। तर महाराष्ट्र CET सेलच्या वेबसाईटवर एक महत्त्वाची नोटीस आपल्याला पाहायला मिळते। ज्या विद्यार्थ्यांचा PCB ग्रुप होता किंवा PCM ग्रुप असेल तर अशा विद्यार्थ्यांनी CETच्या एक्झाम दिलेल्या आहेत, त्यांच्या रिझल्टच्या टेंटेटिव्ह म्हणजेच अपेक्षित तारखा CETने जाहीर केलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत आपण आता बोलूयात। PCB ग्रुपविषयी ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा ग्रुप होता अशा विद्यार्थ्यांचा CETचा रिझल्ट 10 जूनला अपेक्षित आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग CET दिलेले आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट, त्याचबरोबर गव्हर्मेंट ॲडेड, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसच्या ज्या काही नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्या CETच्या एक्झामवर बेस होत्या आणि त्याच्यानंतर त्या एक्झाम संदर्भात जे काही अपडेट्स आहेत ते आता काय आहेत ते पाहूयात। BSc नर्सिंगची एक्झाम विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि BSc नर्सिंग CETचा रिझल्ट 16 जून रोजी अपेक्षित आहे। त्या संदर्भातली नोटीस CET सेलच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला अदर स्टेटमध्ये काय काय अपडेट्स आहेत ते पाहूयात। महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी प्लॅन बी म्हणून कर्नाटकामध्ये MBBS विशेषतः BMS करण्यासाठी इंटरेस्टेड असतात। जर महाराष्ट्रामध्ये नंबर नाही लागला विद्यार्थ्यांचा
तर असे विद्यार्थी कर्नाटकामध्ये कर्नाटकाच्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट करत असतात। त्या संदर्भातले रजिस्ट्रेशन अगोदरच कर्नाटकाने सुरू केलेले होते। नीट एक्झामच्या अगोदरच काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी कंप्लीट झाले। त्यानंतरची नोटीस आलेली होती विद्यार्थ्यांना आपले 12चे मार्क्स म्हणजे CBSE बोर्डाचा 12चा रिझल्ट लागल्यानंतर आणि महाराष्ट्र स्टेटचा 12चा रिझल्ट लागल्यानंतर आपले 12चे मार्क्स कर्नाटकाने त्या फॉर्ममध्ये सबमिट करायला विद्यार्थ्यांना सांगितले होते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचा फॉर्म भरलेला आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कर्नाटकाचा फॉर्म भरायचा राहून गेलेला आहे। राहून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकाने एक महत्त्वाची नोटीस काढलेली आहे। त्या विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळणार आहे। अशा प्रकारची नोटीस कर्नाटकाच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन जे आहे नीट रिझल्ट लागल्यानंतर 3 ते 4 दिवस ज्या विद्यार्थ्यांचे कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन राहून गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेळ मिळणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी जर आपला महाराष्ट्रामध्ये एखाद्या कोर्सला मेरिटमध्ये नंबर नाही लागला तर कर्नाटकाचे कट ऑफ थोडेसे कमी असतात। विशेषतः BAMSच्या बाबतीत कर्नाटकाचे कट ऑफ हे खूप कमी असतात। त्यामुळे जर विद्यार्थी कर्नाटकामध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ इच्छित असेल आणि रजिस्ट्रेशन केलेलं नसेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटकाच्या वेबसाईटवर पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महत्त्वाचे अपडेट्स काउन्सिलिंग संदर्भात। वेगवेगळ्या वेबसाईटवर ज्या नोटीस आलेल्या आहेत त्या नोटीसच्या आधारावर आपण हे महत्त्वाचे अपडेट्स बघितलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत प्रकाशित झालेल्या MBBS BAMSचं कट ऑफ बुकलेट तुम्हाला परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम जॉईनिंगची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला सहज जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळामध्ये विद्यार्थी त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकतो। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।